आणि तोळ्यात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुनकर यांच्यासह रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुनकर यांनी मुंबईमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। स्वाती पाचुनकर या सरपंच असताना ग्रामपंचायतीची 72 गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा त्यांच्या नावावर दाखल आहे आणि या प्रकरणात रांजणगाव ग्रामपंचायतीच्या लिपिक आणि ग्रामसेवकाला अटकही झाली होती। मात्र स्वाती पाचुनकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाचुनकर दीर भावजाईचा पक्ष प्रवेश पार पडला। दरम्यान सुषमा अंधारेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। गुन्हेगारांना लपवण्यासाठी भाजप आश्रय देतोय असं म्हणत स्वाती पाचुनकरांच्या भाजप प्रवेशावर सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली आहे। रांजणगावच्या स्वाती पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांचा काल भाजपात प्रवेश झाला। हे फार उल्लेखनीय आहे की स्वाती पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांवरही रांजणगावच्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या संबंधाने अनेक जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचे आरोप आहेत। हे नुसते आरोप नाही आहेत, तर माननीय उच्च न्यायालयाने या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की भाजपाकडे जी माणसं येतात ती कुठून ना कुठून अत्यंत कष्टप्रद अवस्थेतली असतात, गुन्हेगारीचा ठपका ठेवलेली असतात किंवा कुठल्या तरी आरोपातून वाचण्यासाठी, घोटाळ्यातून वाचण्यासाठी भाजपचं वॉशिंग मशीन त्यांना फार गरजेचं असतं। हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय। आता मुद्दा एवढाच आहे की भाजपाची अशी काय मजबुरी आहे की भाजपाला चांगली लोक मिळतच नाहीत। भाजपाकडे येणारी सगळी माणसं गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि सराईत असणारीच कशी काय येऊ शकतात? काय या संबंधाने चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तर आहे का? कदाचित तुमच्याकडे कुठलंच उत्तर नाही आहे, कारण तुमचा पक्षच मुळात भाड्याने जमवलेली पार्टी आहे।